नमस्कार. पुष्प 14 मोक्ष संन्यास योगमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या पुष्पाचा मागील पुष्पांशी कशी संगती लागते हे सुरुवातीला बघूया. या पुष्पामध्ये 4 प्रमुख विचार मी मांडणार आहे. पहिला म्हणजे संन्यास व त्याग या 2 शब्दांचे अर्थ काय हा अर्जुनाचा प्रश्न होता त्याबाबत. त्याच्यानंतर ज्याचा जसा स्वभाव तसे त्याचे गुण व कर्म. तिसरा विषय जो तो म्हणजे ईश्वर शरणता, स्वभावज कर्म निष्काम बुद्धीने करावी. आणि मग अध्यायाच्या शेवटी अर्जुनाची शरणता, झालो निशंक मी आता करीन मनसी तसे. गीतेतील अध्याय 18 गीता रहस्य, विनोबाजींची चिंतनिका, स्वामी स्वरूपानंदांचा अभंग ज्ञानेश्वरी, गुरुदेव रानडेंजींचा ध्यानोपकारिणी गीता या सर्वांचं वाचन या पुष्पाच्या तयारीसाठी केलं. आणि मानसीताई अभ्यंकर यांचे यूट्यूबवरील विचार, त्याचे विवरण हे पुष्प तयार करताना मी ऐकलं. तर आपण पूर्वी बघितलं होतं की गीतेतला जो महत्वाचा संदेश आहे तो म्हणजे तुझं कर्तव्य तू समत्व बुद्धी ठेवून कर. हे कर्म करत असताना अधिकार तुझा फळावरती नाही, कर्मावरती आहे. आणि कर्मबंधत्व न होता योग कर्मसु कौशलम असं कसं करायचं याच्यावरती गीतेत चर्चा आलेली आहे. मनाला, चंचल मनाला काबूत कसे आणणार, तर त्यासाठी आपण शरीर रूपी देहामध्ये एक बघितलं ते म्हणजे बुद्धीनं योग्य ते ठरवावं आणि मनानं ते इंद्रियांद्वारा आचरणात आणावं. दुसरा एक उपाय म्हणजे इंद्रिय संयम आणि त्याच्यात कर्म ईश्वरार्पण करावी. मग अक्षर ईश्वर म्हणजे काय आणि क्षरसृष्टी नाशिवंत आहे ते म्हणजे काय ते आपण बघितलं. ईश्वराची व्यक्त रूपे ही विभूती योग आणि विश्वरूप दर्शन योग याच्यामध्ये बघितलं. भक्ती सगुण आणि निर्गुण कशी असते ते बघितलं. जसं सृष्टी आणि ईश्वर हे ब्रह्मांडी आहे तसं पिंडी, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहे ते आपण बघितलं. सत्व रज तम या 3 गुणांचा प्रभाव कसा आहे आणि श्रद्धा त्याच्यावरती कशी अवलंबून असते ते आपण बघितलं. आणि असं सगळं झाल्यानंतर अर्जुनाच्या मनात आलं की 17व्या अध्यायापर्यंत फलाशा सोड पण कर्मत्याग करून संन्यासाश्रमाची गोष्टच भगवंतांनी काढली नाही. आणि म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीला 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न असा की संन्यास म्हणजे चतुर्थाश्रमी. आपल्याला माहिती आहे की ब्रह्मचर्याश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि चौथा जो आश्रम आहे तो संन्यासाश्रम आपल्या याच्यात सांगितलेला आहे. तर संन्यास व त्याग म्हणजे कर्मफलांचा त्याग यातील तत्व मला पृथक्करण करून सांगा. मग भगवंत त्याला उत्तर द्यायला सुरुवात करतात की काम्य कर्माचा संन्यास. काम्यकर्म कुठली, तर संतती व्हावी म्हणून काहीतरी व्रत करणं, गणितात चांगले गुण मिळावेत म्हणून गणपतीची आदल्या दिवशी भरपूर पूजा करणं, ही सगळी काम्य कर्मे झाली. तर त्या काम्य कर्मांचा संन्यास आणि सर्व कर्मांच्या फलाचा त्याग. आता ही जी कर्म आहेत त्यातली भगवंतांनी जी सांगितली आहेत ते म्हटले की यज्ञ, जसं काही वृक्षारोपण म्हणजे इदन्न मम असं करत जी कर्म होतात ती. दान, गरजू विद्यार्थ्याला मदत करणं पण आपलं नाव न लावता मदत करणं. आणि तप म्हणजे काया वाचा मनाची शुद्धी. ही सर्व कर्म अवश्य करत राहावी, आसक्ती न ठेवता पण फलांचा त्याग करून. म्हणजे थोडक्यात जो सर्व कर्मे परमेश्वरार्पणपूर्वक निष्काम बुद्धीने करतो तोच खरं तर नित्य संन्यासी होय. म्हणजे सर्व संघ परित्याग करून संन्यासाश्रम घ्यायलाच पाहिजे असे नाही. मग आता ही कर्म कशी होतात, कशाने त्याची सिद्धी होती, तर त्याचं उत्तर गीतेतल्या 18व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात आहे. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. तर हा श्लोक आता मंजिरीच्या आवाजात आपण ऐकूयात.
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधा विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्. तर आता ही जी 5 गोष्टी त्या 14व्या श्लोकात सांगितली आहेत त्याचं आपण उदाहरण घेऊयात. आता उदाहरण कशाचं घेऊयात? समजा मला गीतेचं विवरण करायचंय, तर हे कर्म करण्यासाठी अधिष्ठान मला हवं. तर अधिष्ठान त्यातला जो शब्द आहे तो म्हणजे अधि. अधि म्हणजे आधार, म्हणजे कुठली तरी एक जागा पाहिजे मला, ज्याला आजच्या मॉडर्न मॅनेजमेंट सायन्समध्ये लँड म्हणता येईल. अहंकार करता हे दुसरं आवश्यक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे मी मी ठरवलं की मला गीतेवरचं विवरण करायचंय. मॉडर्न मॅनेजमेंट सायन्समध्ये त्याला लेबर म्हणतात. विविध साधनं म्हणजे आता गीतेवरची पुस्तकं वाचणं, मुख्य म्हणजे गीता वाचणं, व्लॉग्स ऐकणं, रेकॉर्डर असायला पाहिजे. ही सगळी झाली ती विविध साधनं, जी दोज आर फॅसिलिटीज. नाना क्रिया त्याच्यावरती आल्या, म्हणजे अध्याय करणं, अभ्यास करणं, रेकॉर्डिंग करणं, मग रिलीज करण्याचं काम सविता करते. ही सगळी झाली टास्क मॅनेजमेंट. मग दैव जे आहे ते म्हणजे हा 5वा भाग झाला. पहिल्याच्या 4 गोष्टी आहेत, अधिष्ठान, अहंकार, विविध साधने आणि नाना क्रिया. ह्याच्यावरती दोज आर द थिंग दॅट आर अंडर युअर कंट्रोल. दैव जे आहे ते आपल्या हातात नाहीये. तर त्या दैवाचा 2 अर्थ आहेत. इंद्रियांच्या अनुग्राहक देवता, जसं की डोळे म्हणजे चक्षु, त्याची सूर्य ही देवता मानली जाते. आणि दुसरा अर्थ जो आहे तो म्हणजे देवाय कर्मम दैवम, म्हणजे आता नशिबाचा भाग झाला, ज्याला मॉडर्न सायन्समध्ये लक म्हणतात. जसं की माझी तब्येत चांगली राहिली पाहिजे, कारण मला अभ्यास करायचा आहे, बोलायचं तर माझा आवाज चांगला असायला पाहिजे. तर हे सगळं रिलीज करायचं म्हणजे वायफाय चालू असायला पाहिजे. तर हे जो भाग आहे तो दॅट्स दैवम चैवात्र पंचमम, आणि त्याच्यावरती आपला अधिकार नाहीये. तर मग प्रयत्न सफल होण्यास इतक्या सर्व गोष्टींची आवश्यकता असूनही माझ्या कर्माचे फळ अमुकच व्हावे अशी फलाशा ठेवणं हे योग्य नाही. म्हणजे जे पूर्वी सांगितलं होतं की निष्काम कर्म, फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, याचं थोडक्यात परत एकदा स्पष्टीकरण या अध्यायात आलेलं आहे. तर आता हे पहिले 2 प्रमुख विषय बघितल्यानंतर आता तिसऱ्या विचाराकडे वळतो, ज्याचा जसा स्वभाव तसे त्याचे गुण व कर्म. म्हणजे काय हो? तर आपण माग बघितलं होतं की सृष्टी आहे ही त्रिगुणात्मक आहे. हा जो आराखडा तुम्ही इथं बघताय त्याच्यात दाखवलंय की प्रकृती, प्रकृतीच्या खाली महत, आणि महत म्हणजे बुद्धी जी आहे ती सत्व, रज, तम या 3 गुणांमध्ये विभागली जाते. म्हणजे काय? तर याचा अर्थ असा होतो की त्या 3 गुण जे आहेत, निव्वळ सत्वगुणी, निव्वळ रजोगुणी, निव्वळ तमोगुणी असा कुठलाच पदार्थ नाही. या तिघांच्या झटापटीत जो गुण प्रबल होतो त्याप्रमाणे तो पदार्थ सात्विक होतो. जसं की ज्ञान, शांत चित्तवृत्ती असलेला, तो सात्विक झाला. राजस म्हणजे ज्याला लोभ आहे, ज्याला कृत्य सारखी करावीशी वाटतात तो. आणि तामस म्हणजे ज्याला निद्रा अतिशय आवडणारी आहे, आळशी आहे, ज्याला स्मृतिभ्रंश झालेला आहे, तो म्हणजे तामस. तर ह्या झटापटीत म्हणजे आता सगळेच जण सात्विक नाही, राजस नाही, तामस नाही, त्यांचे निरनिराळे प्रपोर्शन्स होऊ शकतात. मग आता ही जी त्रिगुणात्मक सृष्टी आहे त्यांनी काय काय परिणाम होतात? ज्ञानावरती परिणाम होतो, कर्मावरती होतो, कर्त्यावरती होतो, बुद्धीवरती होतो, धृतीवरती होतो, सुखावरती होतो. त्यातल्या सुखाचं जे सात्विक सुख आहे ते थोडक्यात इथं सांगितलंय की जे कडू विख आरंभी, सुरुवातीला कडू आहे, विष असल्यासारखं वाटतं, अंती अमृत तुल्य जी, पण त्याचे परिणाम मात्र अमृत असल्यासारखे असतात. राजस सुख म्हणजे आरंभी गोड वाटतं, पण अंती मारक जे विष असल्यासारखं ते शेवटी आपल्याला मारक होतं.
आणि तामस आहे ते म्हणजे आरंभी आणि परिणामी दोन्ही वेळी माणसाला गुंग करून टाकतात. तर अशी ही त्रिगुणात्मक सृष्टी आहे आणि त्यातनं गुण तयार होतात. आणि कर्म विभाजन जे आहे ते स्वभावातून होणाऱ्या गुणांमुळे होतं. आणि ज्याचा जसा स्वभाव तसे त्याचे गुण, जसे त्याचे गुण त्याला योग्य हे कर्म. आणि मग याचं स्वामी स्वरूपानंदांनी फार सुंदर वर्णन केले. तैसी चहुवर्णी कर्म विभागणी केली त्रिगुणांनी प्रकृतीच्या. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. त्या गुणांच्या प्रभावामुळं स्वभाव ठरतो. त्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला जे योग्य आहे ते तुमचे कर्म. ही थोडक्यात चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन झालं. तर आता हा जो मूळ स्वभाव आहे तो जाणं फार अवघड असतं, तो बदलणं अवघड असतं. आणि याच्यावरती तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग मला बघायला मिळाला. आधी होता वाघ्या, म्हणजे मल्हारी मार्तंड जो आहे त्याचा वाघ्या म्हणून म्हणजे येळकोट करण्याचं त्याचं काम. दैव योगे झाला त्याचा पाग्या, म्हणजे तो मुकादम झाला त्या घोड्यांच्या पाग्याचा. दैव योगे तसा झाला पण त्याचा येळकोट राहीना, कारण मूळ स्वभाव जाईना. आधी होता ग्रामजोशी, राज्यपद आले त्याची, राजा झाला. एक साधा ज्योतिषी सांगणारा ग्रामजोशी, पण त्याने पंचांग काही सोडलं नाही, कारण मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना. हिंडणं काही तिला सोडता येत नाही, कारण मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. तर असा जो मूळ स्वभाव आहे तो बदलत नाही, किंवा बदलणं खूप अवघड असतं. आणि त्यामुळे आपले गुण जे आहेत ते ठरतात, त्याच्याप्रमाणे आपला स्वभाव ठरतो आणि त्याच्याप्रमाणे आपले कर्म ठरतं. तर आता ही कर्म काय काय सांगितलेली आहेत, ब्राह्मण त्याचे गुण जे आहेत ते इथं लिहिलेले आहेत. तर तुम्ही जर का बघितलं तर शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह, असे सगळे सत्व गुणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जे गुण असतील ते तुम्हाला ब्राह्मण याच्याकडनं अपेक्षित असतात. क्षत्रिय जो आहे त्याच्यात सत्व आणि रजोगुणांची प्रबलता, दोन्ही गुणांची प्रबलता असते. आणि त्यामुळे त्याचे गुण जे आहेत ते म्हणजे शौर्य, तेजस्विता, धैर्य, युद्धात पाठ न दाखवणं, दातृत्व, सामर्थ्य हे त्याचे गुण झाले. शेती, गुरढोर बाळगणं, व्यापार करणं हे सत्व रज तम हे तिन्ही गुण इक्वल प्रपोर्शन मध्ये 33.3% मध्ये असल्यामुळं होतात. आणि असे हे वैश्याचे गुण झाले. आणि शूद्र त्याचे वर्णन आहे ते म्हणजे तीनही वर्णांची सेवा करणं, त्याच्यात तमगुणांची प्रबलता जास्त असते. हा पोषण करणारा वर्ग मानला गेलेला आहे. आजच्या युगामध्ये त्याला आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणू शकतो. तर ही चातुर्वर्ण व्यवस्थेची संकल्पना आहे. जन्मानुसार नाही तर स्वभावाप्रमाणे वर्ण ठरतो. गुणांची उत्क्रांती होऊ शकते. स्वभाव ओळखून त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कर्म ठरवा. मुळातली ही सुंदर व्यवस्था असं हे सगळं वाचल्यानंतर ऐकल्यानंतर वाटतं. पण कुठल्या जातीत जन्म त्यावरून वर्ण हा कालाओघात ठरत गेला. आणि आता तर हा प्रॉब्लेम अजूनच कॉम्प्लेक्स झाला अनफॉर्च्युनेटली, की कारण त्याला आरक्षण पण त्याला आता जोडलं गेलेलं आहे. तर आता हे 3 विचार बघितले. आता चौथ्या विचाराकडे वळतो. स्वाभाविक कर्म निष्काम बुद्धीने करावी. तर गीतेत असा आग्रह मांडलेला नाहीये की चातुर्वर्ण व्यवस्थाच असायला पाहिजे असं नाही. जी कुठली समाज व्यवस्था असेल त्याप्रमाणे किंवा आपल्या अभिरुचीप्रमाणे कर्तव्य निवडा आणि ते स्वधर्म होऊ दे. मुळातील जो अविकारी आत्मा आहे तो त्रिगुणांनी बंधित झालेला असतो, जे आपण बघितलं त्या सांख्य योगाच्या स्लाइडमध्ये. आणि जन्मजात गुण कसही असले तरी पुण्य कर्म करून सत्वाचा उत्कर्ष करता येतं, म्हणजे गुणांची उत्क्रांती करता येते. तर आता ह्याच्यावरती गीतेत एक छान उपमा दिलेली आहे की सूर्य म्हणजे आत्मा आहे असं समजा. सूर्यावरती जर का ढग आले तर आपल्याला त्याचे तेज भासत नाही. पण कारण सूर्य हा ढगामागे पूर्ण असतो. पण प्रत्यक्षात जेव्हा ढग निघून जातात तेव्हा तो तेजाने तळपायला लागतो.
तर तसं या आत्म्याचं झालेलं असतं. तो या त्रिगुणांनी सत्व रज तम याने बंधित झालेला असतो आणि ते तुम्ही तुमच्या कर्मांनी त्याचे जे ढग जे आहेत आत्म्यावरती ते कमी करत तुम्ही कमी करत आणा असा तुमचा आयुष्याचा ध्येय असायला पाहिजे. तर ही कर्मे आसक्तीरहित फलनिरपेक्ष निष्काम बुद्धीने कर आणि मग सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं कृष्णाचं भगवंताचं शेवटी अर्जुनाला सांगणं आहे. अध्यायाच्या शेवटच्या भागात अर्जुनाच्या तोंडी श्लोक आलेला आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. तर हा श्लोक आता आपण मंजिरीच्या आवाजात ऐकू. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. आणि मग शेवटी जो सगळ्यात शेवटचा श्लोक आहे 78वा, तिथं संजय म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयोर भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर तिथे मी पाहतो नित्य धर्मश्री जय वैभव. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर् मम. असं म्हणून हे पुष्प संपवतो. ओम तत्सदिती श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे मोक्ष संन्यास योगो नाम चतुर्दश पुष्पं समाप्तम्.